चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सिटी इंडिया मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत। चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबा। पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नीलडोह येथे विद्यार्थिनींसाठी लसीकरण शिबिर, 62 मुलींना लाभ। भारतात कर्करोगासारख्या दुर्धर आजारांचे प्रमाण वाढत असताना महिलांमध्ये विशेषतः गर्भाशय मुखाच्या कर्करोगाचा धोका अधिक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात। या पार्श्वभूमीवर पीएम श्री जिल्हा परिषद हायस्कूल नीलडोह येथे विद्यार्थिनींसाठी लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले। दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्याध्यापक राजेंद्र मरसकोले यांच्या पुढाकाराने व मार्गदर्शनाखाली मेकगेल कंपनी आणि स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला। औद्योगिक वस्तीत राहणाऱ्या मजूर वर्गातील कुटुंबांची मुले या शाळेत शिक्षण घेत असून लसीकरणाबाबत जागरूकता कमी असल्याची बाब लक्षात घेऊन हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। शिबिरापूर्वी स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशन तर्फे डॉक्टर दीपिका चांडोक व त्यांच्या चमूने विद्यार्थिनींना कर्करोग प्रतिबंध लसीकरणाचे महत्त्व, आरोग्यदायी सवयी आणि किशोरवयीन मुलींच्या आरोग्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। पालकांची लेखी संमती घेऊन इयत्ता 8वी ते 10वीच्या 62 विद्यार्थिनींना लसीकरण करण्यात आले। या उपक्रमात शाळेतील महिला शिक्षिका श्रीमती दीप्ती साकारले, प्रतिभा चौधरी, यमुना नाखले, श्रीमती लेंडे, श्रीमती छाया पटले तसेच शिक्षकेतर कर्मचारी रणजित राऊत, तृप्ती झोरे, सुधीर जिचकर, इस्माईल मलाद्यारी यांनी मोलाचे सहकार्य केले। मेकगेल कंपनीचे संचालक रातुल चक्रवर्ती, अकाउंट मॅनेजर हर्षल चौधरी, HR मॅनेजर प्रफुल्ल कटाने, स्वास्थ्य वृक्ष फाउंडेशनचे अभिषेक चावला यांनी विद्यार्थिनींना लसीकरणानंतर रिफ्रेशमेंट, व्हॅक्सिनेशन कार्ड तसेच शाळेला प्रशस्तीपत्रक देऊन उपक्रमाची सांगता केली। मुख्याध्यापक मरसकोले यांनी सांगितले की विद्यार्थिनींच्या आरोग्य रक्षणासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्यात येतील। लसीकरण आणि जागरूकता हीच कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचावाची प्रभावी ढाल आहे। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये तसेच पालकांमध्ये आरोग्याविषयी सकारात्मक जागरूकता निर्माण झाली असून परिसरातही या उपक्रमाचे कौतुक होत आहे। सिटी इंडिया मराठी न्यूज नागपूर उपसंपादक रवींद्र खेडकर यांनी घेतला या बातमीचा आढावा। चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।